त्यांच्या सोबत जायचं. बाहेर आज विश्व हिंदू परिषद तसेच स्थानिक सर्व जनसमुदाय तसेच सर्व गरुड झेप अकॅडमीचे विद्यार्थी सर्व मित्रमंडळी यांनी आज जी संकल्पना हातात घेतलेली आहे की सर्व मंदिर स्वच्छ व्हावे, ते तर आता सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी केलेलेच आहे. परंतु मला एक छोटासा प्रश्न आहे की खरंच बजाजनगर स्वच्छ आहे का? आणि बजाजनगर स्वच्छ असेल तर आपण सगळं बघतो या ठिकाणी सर्व रोडवरती असेल, चौकात असेल, एक घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ते स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलेलं नाही आतापर्यंत. मला असं वाटतं की जनतेच्या भावना त्यांना आतापर्यंत कळलेल्या नाहीये. जनतेच्या भावना जर त्यांना कळाल्या असत्या तर आतापर्यंत हा परिसर स्वच्छ झाला असता. मला असं वाटतं की त्यांनी दिवाळी हा हिंदू धर्माचा सण आहे. हिंदू धर्मामध्ये आपण घरातले सगळे ज्या वस्तू असेल त्या स्वच्छ करतो, घर स्वच्छ करतो, घराला रंगरंगोटी करतो. पण खरं जर पाहिलं तर जनतेच्या जो जीवन आहे या जीवनाला जर रंगरंगोटी झाली नाही किंवा त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला नाही तर कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. तर मी स्थानिक प्रशासन असेल म्हणजे सिडको असेल, MIDC असेल, ग्रामपंचायत असेल यांना विनंती करतो की त्यांनी हा दिवाळीच्या अगोदर कारण हा MIDC मध्ये स्वच्छ सुंदर असे झाडं पाहिजे, स्वच्छ सुंदर एरिया पाहिजे, जे चौक आहे हे स्वच्छ झालेले पाहिजे, स्वच्छ दिसले पाहिजे, चांगले फलक त्या ठिकाणी लागले पाहिजे, लाईट्स लागले पाहिजे. लाईट मध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणचे सगळे लाईट्स बंद आहे, पूर्ण लाईट्सचा एक प्रकारचाही या ठिकाणी अभाव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कचरा जर साफ झाला नाही तर या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आता तुम्ही लवकरात लवकर या 8 दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदर हा कचरा साफ करावा. जर हा कचरा साफ झाला नाही तर स्थानिक जे लोक आहे, स्थानिक जी जनसमुदाय आहे हा तुमच्यावर आक्रोश करेल आणि उद्या जर असं कदाचित असं होऊ शकतं की सगळा कचरा तुमच्या दालनात येऊ शकतो आणि तो दिवाळीच्या अगोदर आपण तो साफ करावा एवढी शासनाला विनंती करतो. या स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की हा लवकरात लवकर तो कचरा साफ करून घ्यावा. धन्यवाद. सभासद आहे. महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे. महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देता जाता येता सर्व्हिसला आणि ते बाहेर टाकून देता येते इकडं. तर झालं काय, कचरा गाडी येते, कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे. त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे. वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा कचरा गाडीत टाकला पाहिजे. जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही. कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडस लक्ष देईल. प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात, वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत. जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल. प्रशासनाने बी लक्ष घातलं पाहिजे. जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू. मॅडम इथं पाहायला मिळत आहे कचऱ्याचं तर सांगताय परंतु इथं कचरा कुंड्या नाहीत, संकलनाची व्यवस्था नाही यांची. कचरा कुंड्या पण नाहीये. प्रशासनाने त्या कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर 2 दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे. नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केलं तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथं मोठ्या संख्येने पुढची भूमिका तुमची श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर इथे असून इथे विश्व हिंदू परिषदेने आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. त्यामध्ये त्यांचं खूप अभिनंदन. तसेच गरुड झेपवाले सरांनी सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आज इथे आपल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले. त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन आणि आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचंही सुद्धा अभिनंदन. मंदिरातच आज स्वच्छता अभियान राबवल्यामुळे स्वच्छ झालेले
पण परिसरामध्ये हे जे रोडवरती कचरा वगैरे पडलेला आहे हे प्रशासनाचं काम आहे. हे प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन हे दिवाळीच्या अगोदर करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय. आणि स्वच्छ परिसर असावा हीच माझ्याकडून अपेक्षा आहे. मातरम मातरम पवन सूत हनुमान की जय.